काय बोलतील, आपण चिकन खातोय घटाच्या दिवशी. खूप इरिटेट होतंय, सकाळी सकाळी चालू झालंय काम. बोलू का नको मी चिऊ? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोल. बोल बाबू. बाबू गुड मॉर्निंग बोलायचं. ओके वेडा बाबू. सो गाईज गुड मॉर्निंग. उठलोय आम्ही सगळे. आता करायचा ब्रेकफास्ट. आणि मग काय करायचं तुला? ब्रेकफास्ट काय खायचं तुला? दूध प्यायचं? हा. ओके दूध प्यायचं. अजून काय खायचं बाबू? ए वेडा घट आहे आज. काय काय आहे का नाही तुला? घट आहेत तर घट बसतात आणि ह्याला चिकन खायचंय गाईज. सो चला, झालंय सगळं काम झालंय. आता घट बसवायचंय. ओके ओके घट बसवायचे आणि पूजा वगैरे करायची. सो आवरू, सगळ्यांना ब्रेकफास्ट वगैरे देते. बाबू चिकन नसतं खायचं आज. हा चिकन मागतोय. काय यार, काय बोलतील लोक बाबू? लोक काय बोलतील, आपण चिकन खातोय घटाच्या दिवशी. सो चलो भेटू परत आपण. सो गाईस चिव पण आली आहे. बाबू खातोय चिप्स. कशाला खातो बाबू तू चिप्स? खोकला झालाय ना बाबूला? नुसतं खूप पाहिजे सगळं. चिव तू काय खाती? काय खाते चिव तू? चिव चिव आमची बोलत नाही अजून. आणि इथे स्वप्नाली पण आली आहे. स्वप्नाली नुसतं असं करत असते. मला नका घेऊ. आमच्या इथे काम चालू आहे गाईज. सो खूप जास्त आवाज आहे. ऐकू येत असेल तुम्हाला. खूप इरिटेट होतंय, सकाळी सकाळी चालू झालंय काम. नुसता आवाज आवाज आवाज. आता एरोप्लेनचा पण आवाज येईल तुम्हाला व्हिडिओमध्ये. त्यासाठी माझा व्हिडिओजमध्ये आवाज खूप कमी होतोय. मी जोरात बोलतेय पण आवाज खूप जास्त कमी होतोय. ओके बाय. सो गाईज बसलेत आमचे घट असे बसले आहे. हे माळ लावलेले आहे. झालंय बसवून. आता करायची आम्हाला आरती. सो भेटूया आरती करून. गाईस लंचला आज बनतंय वाटाण्याची भाजी. सो बनवूयात. आज 3 जण आहेत लंचला. मम्मी, भाऊजी आणि मिस्टर. माझा आणि स्वप्नालीचा तर आज फास्टच आहे. सो आम्ही बनवतोय खिचडी आणि बाकीच्यांना बनवतीये भाजी चपाती जे पण आहे काय भात वगैरे सगळं. आणि बाबू खातो इथे ॲपल. काय खातो तू? चिव काय खाती? चिव आज आपल्याला जोरात जोरात बोलायला लागेल. आपला आवाज खूप कमी येणार आहे. काम चालू आहे ना आपल्या इथे बाहेर. काय खाती तू? चिप्स खाती? कशी खाती बघू? कशी खाते चिप्स? हा तर इतका आगाव आहे ना. तिचं का घेतोयस तू? तू दुसरा घे मग. तिचं नाही घ्यायचं. तुझं घेतो दादा, सगळं घेतो. टॉईज घेतो, जेवण घेतो, सगळं घेतो. हो ना? दादाला आपण मारू का तुला? बंद. बाबू घेतो इथे स्टीम. किती गुड बॉय. किती छान छान स्टीम घेतो तू बाबू आहे ना. वाव छान छान स्टीम घेतो बाबू. गुड बॉय. ओके ओके ठीक आहे घे स्टीम. बाबूला आज पण आम्ही स्कूलमध्ये नाही पाठवलं कारण सर्दी त्याची थोडीशी परत झाली. त्याला सर्दी. हो ना बाबू? सो गाईज आता आमचं झालं लंच वगैरे. लंच म्हणजे आम्ही खिचडीच खाल्ली मी आणि स्वप्नालीनी. बाकी सगळ्यांचा लंच वगैरे झाला. सो आता बसलोय. चिव पण उठली आत्ता झोपेतून. बाबू तर झोपलाय. बाबू एकदा झोपला की 3 तास तो उठत नसतो. तिकडे काहीही होऊ दे पण नाही उठत बाबू. सो आम्ही बसलोय आता. भाऊजींचं आज ऑफिस आहे. 4:30 वाजता टिफिन बनवायला घ्यायचं आहे आम्हाला त्यांच्या डिनरसाठी. सो बनवूया टिफिन. भेटू परत. मी आज वापरते ट्रायपॉड. ॲक्च्युली हजबंडने ट्रायपॉड तेव्हाच आणला होता जेव्हा मी रेसिपीजचे वगैरे व्हिडिओज बनवायला लागलेले. तेव्हाच ऑनलाईन ऑर्डर केला होता.
सो तेव्हा तर यूज होतच होता त्याचा. आता थोडासा यूज कमी झालेला. रोज रेसिपीज बनवायला जमत नव्हतं मला. सो आता कधीतरी बनवते थोडंफार. ते थोडंसं आता व्लॉगमध्ये दिसेलच तुम्हाला. कारण रोज असं काहीतरी वेगळं असं बनवायला टाईम नव्हता भेटत. सो मग म्हणलं जाऊ दे आता व्लॉगिंगच चालू करू आपण. सो मी व्लॉगिंग चालू केलं. आता हा ट्रायपॉडच यूज करते मी व्लॉगिंगसाठी. तो ट्रायपॉड तर खूप छान आहे हा. बघा घेत नाही मी तिला म्हणून कशी आता रडेल. ये चिव. ये ये ये. काहीतरी सापडलंय चिवला. काय चिव ये. चिवचं चालू आहे आता ब्रंच चालू आहे ब्रंच. ऐक पडली. अगं किती स्ट्रगल करतेय तू चिव. बघू शकता तुम्ही पाऊस किती जोरात आलाय. अचानक आलाय. वेळा आहे हा पाऊस. नुसता कधी पण येतो कधी पण जातो. अचानक यायला लागलाय पाऊस. सगळं झालंय लंच वगैरे. सॉरी भाऊजींचा टिफिन वगैरे बनवून झालाय. बोलू का नको मी चिव. सो आम्ही बनवली आहे लौकीची भाजी, डाळ तडका, चपाती आणि राईस. आणि ही नुसतीच रडतीये चिव. काय काय होतंय तुला. काय होतंय. ओके गाईज बरं ठीक आहे येते मामा थांब. बघा बघा हे भुकी लोक सुकी दुष्काळात आल्यासारखं खात आहेत. काय खातो बाबू तू. नाही तू काय खाती. तू तर हनुमानच पक्षी दिसतेस चिव. अरे थोडं थोडं खा ना. ऐक पडली. दादा नो तसं नाही घ्यायचं. सो गाईस आमच्या इथे निघती देवीची मिरवणूक. सो आम्ही तिघे जण बघायला चाललोय आत्ता. बाबू पण आहे आमच्या सोबत. तिथे जाऊन तुम्हाला दाखवते. मी घरी. मिरवणूक खूप जास्त मस्त होती. ढोलपथक पण होता. परत ते सगळं ते भोलेनाथचं सगळं ते भस्म वगैरे सगळं उडवत होते ते पण होतं. आणि मागे देवी होती. देवी तर खूप मस्त होती. इतकी छान ती सजवली होती ना. खूपच भारी होती. आणि ढोलपथकामध्ये एक माणूस लिटरली व्हीलचेअरवर बसून ढोल वाजवत होता.
म्हणजे ढोलचा नाद बघा किती बेकार आहे. बेकार नाही म्हणता येणार, ढोलचा नाद पाहिजेच ॲक्च्युली. एकदा नाद लागला ना ढोलचा, खरंच नशासारखा असतं एक ढोल म्हणजे. सो तो लिटरली, त्याला किती आवड असेल म्हणजे बघा, लिटरली तो व्हीलचेअरवरती बसून ढोल वाजवत होता. आणि नुसतं एवढंच नाही, काय काय लोक बहिरी असतात म्हणजे त्यांना ऐकू येत नाही, ते पण ढोल वाजवतात. काय काय लोकांना दिसत नाही, ते पण ढोल वाजवतात. म्हणजे खूप जण असे आहेत, एवढी छोटी छोटी मुलं असतात ती पण ताशा ढोल सगळं वाजवतात. सो म्हणजे ढोल खरंच एनी टाईम भारी ढोल. आणि नंतर ना तुम्ही बघतालच व्हिडिओमध्ये सगळं टाकते मी आता व्हिडिओज वगैरेमध्ये, की कसं ते लोक ते बम बम बोलेचं कसं त्यांनी एक सगळं हे केलेलं, म्हणजे ॲक्ट टाईप केलं होतं. खूप मस्त होतं आणि देवी तर खूपच छान होती. थांबलो थोडंसं आम्ही, बाबूनी पण खूप छान एन्जॉय केलं. बाबूला पण आता कळायला लागलं आहे थोडं थोडं या सगळ्या गोष्टी. सो त्यालाच खास दाखवायला घेऊन गेलो होतो आम्ही. मी तर लास्ट इयर पण बघितलं होतं ते. लास्ट इयर पण इथेच होतं ते सगळं, मिरवणूक वगैरे सेमच होती. पण तेव्हा बाबूला एवढं कळत नव्हतं, पण आता त्याला खूप कळायला लागलं आहे. सो तो खूप छान बघत होता, सगळं मस्तपैकी बघत होता. मध्येच लागला रडायला, चॉकलेट पाहिजे, पण त्याला कसं तरी थांबवलं आणि आलो घरी. आता आलाय तो. बाबू कसं होतं? छान होतं ना. आणि ते हंबा कशी पळत आली रे? कशी पळत आली हंबा? अशी आली. ओके. सो गाईज, आता आजचं डिनर तर उपवास आज आहेच माझा आणि स्वप्नालीचा, अजून चालू आहे उपवास. सो ट्रायपॉडनी व्हिडिओ शूटिंग करते, सो थोडंसं ॲडजस्ट करते त्याला. सो उपवास तर माझा आणि स्वप्नालीचा अजून आहे. उपवास आम्ही उद्या सोडणार आहे दुपारी. झालं सगळ्यांचं डिनर वगैरे, आम्ही पण उपवासाचं वगैरे खाल्लं थोडंफार. आणि आता व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया उद्या परत. आणि सकाळचा व्लॉग थोडासा माझ्याकडून चुकला होता. डबल वेळा एकच व्हिडिओ अपलोड झाला आहे. व्हिडिओ म्हणजे ते जे आपण टाकतो छोटं छोटं, ते लास्टला जे एंड केलं ना व्हिडिओ, ते 2दा झालं आहे. सो ती एक मिस्टेक झाली. आता थोडंफार मिस्टेक होतच राहणार, कारण नवीन नवीन आहे मी. सो ते होतच राहणार थोडंफार. ओके चलो गाईज, आता मी इथेच एंड करते हा व्लॉग. बाय बाय, गुड नाईट. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. बाय.